रोहित पवार यांची विलिनीकरणाबाबतची पत्रकार परिषद पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। या आठवड्यात होणारी पत्रकार परिषद आता लांबणीवर पडली आहे। विलिनीकरणासंदर्भात शरद पवार यांची राष्ट्रवादी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, त्यामुळे आता त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, रोहित पवार हे विलिनीकरणाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेणार होती आणि ज्या पद्धतीने अजित पवार गटाच्या वतीने सांगण्यात येत होतं की अशा प्रकारची कुठलीच चर्चा झाली नाही, याची सप्रमाण ते पत्रकार परिषद घेऊन पुरावे देणार होते। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार विलिनीकरणाची चर्चा जी आहे, ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं की माझा भाऊ गेला आणि ती चर्चा देखील माझ्या भावासोबत गेली, या संदर्भात बोलण्यास नकार दिला होता। त्यानंतर आता रोहित पवार यांनी देखील त्यांची जी आगामी काळात होणारी पत्रकार परिषद होती ती थांबवलेली आहे, तुर्तास त्याला स्थगिती दिलेली आहे। मात्र एक माहिती मिळते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं वेट ऑन वॉचची भूमिका घेण्यात आलेली आहे, कारण अनेक आमदार जे आहेत ते अजित पवार गटाचे अस्वस्थ आहेत। आज देखील आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने नरहरी झिरवाळ यांच्या पीएला किंवा त्यांच्या क्लार्कला ट्रॅप करण्यात आलं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याने या सगळ्या संदर्भात कुठलंही भाष्य केलेलं नाहीये किंवा नरहरी झिरवाळ यांच्या पाठीमागे उभं राहताना पाहायला मिळालेलं नाहीये किंवा या सगळ्या प्रकारामध्ये त्यामुळे सध्या ही जी परिस्थिती ओढावलेली आहे, त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि त्यानंतर जेव्हा एक समान निर्णयावरती सगळे येऊन पोहोचतील त्यानंतरच कदाचित रोहित पवार पत्रकार परिषद घेऊ शकतात। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।